गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ निहाल सर. तर आजच्या सेशनमध्ये आपण PhD एंट्रन्स टेस्ट यासाठीचा पार्ट 3 पाहणार आहोत. प्रिव्हियसली आपण 2 पार्ट घेतलेले आहेत. त्या लेक्चर्सवरती जर तुम्ही फोकस केला नसेल, तुम्ही पाहिलेलं नसेल, तर ते लेक्चरसुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काही पुढचे स्टेप्स पाहणार आहोत. त्यासोबतच MCQसुद्धा डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला तर सुरू करूया सेशनला. ओके, तर सुरू करूया आपण. तर सर्वात आधी आपण पाहूया रिसर्च इन्स्ट्रुमेंट काय असतं. रिसर्च इन्स्ट्रुमेंट म्हणजे सोप्या भाषेमध्ये जी सोर्सेस असतात, जो डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात त्याचा सोर्स काय आहे. ठीक आहे, ते झालं तुमचं रिसर्च इन्स्ट्रुमेंट म्हणजे संशोधन साधन. माहिती संकलन म्हणजे डेटा तुमचा कलेक्शन जे आहे त्याला माहिती संकलन असं म्हटलं जातं. हा संशोधन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे, सर्वांना माहितीच आहे, कारण डेटा कलेक्शन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला रिसर्च करायचा आहे त्याबद्दल डेटा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रिसर्च काय करणार है ना. तुम्ही डेटा संकलित करण्यासाठी निवडलेले साधन, तुम्ही कोणत्या प्रकारचा डेटा गोळा करण्याची योजना आखत आहात है ना, म्हणजे गुणात्मक क्वालिटेटिव्ह आहे की क्वांटिटेटिव्ह डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात आणि तुम्ही तो कसा गोळा करण्याची योजना आखत आहात यावर अवलंबून असेल. काय तर माहिती संकलन. डेटा कलेक्शन कशावरती अवलंबून असतं. तुम्ही कशा प्रकारे तुमचा डेटा कलेक्ट करणार आहात, कुठल्या पद्धतीने तुम्ही डेटा कलेक्ट करणार आहात, कुठल्या टाईपचा डेटा कलेक्ट करणार आहात, ते क्वालिटेटिव्ह असणार आहे क्वांटिटेटिव्ह असणार आहे है ना. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही डिसाईड करता ते सर्व प्रोसेस जे आहे त्याला डेटा कलेक्शन असं म्हटलं जातं. आणि ज्या पद्धतीचे किंवा ज्या टाईपचे तुम्ही डेटा कलेक्ट करत आहात ते झाले तुमचे रिसर्च इन्स्ट्रुमेंट्स, रिसर्च साधन, संशोधन साधन. ठीक आहे, लक्षात आलं बेसिक कन्सेप्ट तुम्हाला. आता आपण बघूया सोर्सेस ऑफ डेटा. डेटा जो असतो तो 2 प्रकारचा असतो. एक असतो प्रायमरी डेटा आणि एक असतो सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे काय, पहिले सेकंडरी डेटा बघा. सेकंडरी डेटा म्हणजे तुमच्यासाठी जो ऑलरेडी डेटा अवेलेबल आहे, म्हणजे कोणीतरी रिसर्च करून, कोणीतरी आर्टिकल लिहून, बुक लिहून डेटा तुमच्यासाठी अवलंबून करून दिलेला आहे ऑलरेडी, तो असतो तुमचा सेकंडरी डेटा. आता सेकंडरी डेटामध्ये काय असू शकतं, बुक्स असू शकतात जे वाचून तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता, नॉलेज कलेक्ट करू शकता. गव्हर्नमेंट रिपोर्ट्स असतात, इंडेक्स असतात, त्यावरून तुम्हाला इन्फॉर्मेशन्स मिळते, डेटा मिळत असतो है ना. न्यूजपेपर्स असतील, युनिव्हर्सिटी रिसर्च असतील है ना, काही ॲडव्हर्टाइजमेंट असतील, ह्या सर्व झाले तुमचं सेकंडरी डेटा, म्हणजे ऑलरेडी तिथे आहे, तो फक्त तुम्हाला यूज करायचा आहे. प्रायमरी डेटा म्हणजे काय, जो तुम्हाला सेकंडरी डेटासारखं ऑलरेडी तिथे अवेलेबल नसतो. त्यामध्ये सर्वे करून मिळवलेला डेटा असेल, त्यामध्ये पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तुम्हाला काही डेटा मिळत असेल, तो तुमचा प्रायमरी डेटा झाला. ते सर्वे मेथडमधून तुम्हाला मिळते. टेलिफोन, त्यानंतर मेलवरून जो डेटा मिळतो तो तुमचा प्रायमरी डेटा आहे. ऑब्झर्वेशन्स मेथडमध्ये पर्सनल ऑब्झर्वेशन, मेकॅनिकल ऑब्झर्वेशन हे तुमचा प्रायमरी डेटा झाला. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट, फील्ड एक्सपेरिमेंट हे तुमचा प्रायमरी डेटा झाला. ठीक आहे. तर सोर्सेस ऑफ डेटामध्ये 2 टाइप्स असतात, एक असतो प्रायमरी, एक असतो सेकंडरी. प्रायमरी म्हणजे तुम्हाला सर्वे करून, ऑब्झर्वेशन करून स्वतः डेटा कलेक्ट करावा लागतो है ना, क्रिएट होतो डेटा, त्यानंतर तुम्हाला मिळतो. आणि सेकंडरी डेटामध्ये ऑलरेडी क्रिएट झालेला आहे, तो तुम्हाला फक्त मिळवायचा आहे किंवा कलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, हे झालं तुमचा सेकंडरी डेटा इन सिंपल वर्ड्स. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. आता प्रायमरी डेटाचे एक्झाम्पल्स या ठिकाणी तुमच्या समोर आहेत, सेकंडरी डेटाचं सुद्धा एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. ठीक आहे, किंवा एक्झाम मध्ये असं तुम्हाला प्रश्न विचारले, विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रायमरी डेटा किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द प्रायमरी डेटा. ठीक आहे, तर काय असणार त्यामध्ये, हे प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा दिलेला असेल आणि त्यामध्ये काही प्रायमरी डेटा दिलेला असेल, तर सेकंडरी डेटा तुम्हाला वगळून प्रायमरी डेटाचा जो ऑप्शन असेल तो तुम्हाला चूज करायचा आहे. नंतर बघा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वालिटेटिव्ह पाहूया सर्वात आधी. क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे गुणात्मक डेटा, विशिष्ट वर्तणुकीमागे का, कसे किंवा काय घडले हे समजून घेण्यात मदत करते, ते असतं तुमचं क्वालिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा आपण अगोदर सुद्धा यावर डिस्कस केले. म्हणजे क्वालिटेटिव्ह मध्ये काय असतं, डिस्क्रिप्टिव्ह असतं है ना, त्यामध्ये काही नंबर्स वगैरे असं नसतं, ते डिस्क्रिप्टिव्ह असतं, थेअरी असते. हे सर्व तुमचं क्वालिटेटिव्ह डेटा झाला.
त्यामध्ये एक्झाम्पल बघायला गेलं तर समजा की माझ्या जिवलग मित्राचे कुरळे तपकिरी केस आहेत, है ना, हे झालं तुमचं क्वालिटेटिव्ह. किंवा त्यांना हिरवे डोळे आहेत, एखाद्याचे हिरवे डोळे आहेत. त्यानंतर माझा जिवलग मित्र लाल रंगाची कार चालवतो. हे सर्व डेटा काय आहे, तुमचा क्वालिटेटिव्ह डेटा आहे. आता क्वांटिटेटिव्ह पाहिल्यानंतर तुम्हाला फरक कळेल. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय होतं की परिणामवाचक डेटा म्हणजे मूल्य किंवा संख्याचे मोजमापन आणि संख्या म्हणून व्यक्त केले जातं. अशा डेटा जो संख्यामध्ये मोजला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल माझं वजन किती आहे, 63 kg आहे, 63 किलोग्राम माझं वजन आहे. आता यामध्ये संख्या आली ना 63, राईट. त्यानंतर माझ्या जिवलग मित्राला एक मोठा भाऊ आहे आणि 2 लहान भावंडे आहेत. 1 आणि 2 यामध्ये काय आलं, यामध्ये संख्या आली, बरोबर. त्यानंतर 2 मांजरी आहेत, त्यांच्याकडे 2 मांजरी आहे. आता हे संख्यामध्ये डेटा आहे, त्यामुळे याला क्वांटिटेटिव्ह असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके सपना, पेपर 1 जो असतो तो कॉमन असतो सर्वांसाठी. तुमचा पेपर 2 चेंज होतो. पेपर 1चा सिलेबस सर्वांसाठी एकच असतो, सर्वांसाठी पेपर सेम असतो. ठीक आहे, सेम आहे सर्वांसाठी सिलेबस. ऑलराईट, पुढे बघा. आता आपण मेथड्स बघूया डेटा कलेक्शन करण्यासाठी. जो डेटा तुम्ही कलेक्ट करता, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, जो काही डेटा आहे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह, तो कुठल्या पद्धतीने तुम्ही कलेक्ट करत असता, त्यामध्ये मेथड्स काय काय आहेत, है ना. पहिला आहे निरीक्षण पद्धत, ऑब्झर्वेशन मेथड. लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये आपण बहुतेक पाहिलं होतं ऑब्झर्वेशन मेथड काय असतं आणि एक्सपेरिमेंटल काय असतं, है ना. ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे काय की तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे जाऊन काय करायचं नाही, फक्त जी ऑलरेडी नॅचरली गोष्ट घडत आहे त्याला ऑब्झर्व करून तुम्हाला माहिती गोळा करायची. हे झालं तुमचं ऑब्झर्वेशन मेथड, है ना. हे वर्तणूक विज्ञानमध्ये वापरली जाते, म्हणजे सायंटिफिक गोष्टीमध्ये सुद्धा हे ऑब्झर्वेशन जे आहे ते वापरलं जातं. म्हणजे जे तुमचे सायंटिस्ट आहे ते काय करतात, ते ऑब्झर्व करत असतात, है ना. हे प्रतिवादीकडून न विचारता संबंधित लोक, कृती आणि परिस्थितींचे अन्वेषकाचे स्वतःचे थेट निरीक्षण करून प्राथमिक डेटा गोळा करण्याबद्दल आहे. ऑब्झर्वेशन मधून काय मिळतं तुम्हाला, ऑब्झर्वेशन मधून प्रायमरी डेटा मिळतो, है ना. आपण आत्ताच पाहिलं होतं या ठिकाणी प्रायमरी सोर्सेसमध्ये, प्रायमरी डेटाच्या सोर्सेसमध्ये ऑब्झर्वेशन, है ना. तर ऑब्झर्वेशन आहे तुमचं प्रायमरी डेटा. यामध्ये काही कृती असतील, है ना. त्यानंतर काही सिच्युएशनचं ऑब्झर्वेशन करणं, काही लोकांचं ऑब्झर्वेशन करणं, हे सर्व गोष्टी म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन मेथड. आणि त्या ऑब्झर्वेशन मधून जो काही डेटा तुम्हाला कलेक्ट होतो, जे काही नॉलेज तुम्हाला प्राप्त होतं, ते झालं तुमचं प्रायमरी डेटा. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन मेथडमध्ये काही टाइप्स आहेत. स्ट्रक्चर्ड आहे, अनस्ट्रक्चर्ड आहे. स्ट्रक्चर्ड म्हणजे सिस्टमॅटिकली तुम्ही स्टेप बाय स्टेप काही फॉलो करता, त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही डेटा कलेक्ट करता, त्याला स्ट्रक्चर्ड डेटा म्हणतात. आणि अनस्ट्रक्चर्ड म्हणजे ते फ्लेक्झिबल असतं, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तुमची मेथड चेंज करू शकता, है ना. वेगवेगळे क्वेश्चनर तुम्ही चेंज करू शकता. हे झालं तुमचं अनस्ट्रक्चर्ड. त्यानंतर पार्टिसिपेंट, नॉन पार्टिसिपेंट. पार्टिसिपेंट म्हणजे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये काही ऑब्झर्वेशन करत आहात, त्यामध्ये पार्टिसिपेटेड आहात, त्या ग्रुपचा एक हिस्सा बनून तुम्ही ऑब्झर्व करत आहात, है ना. काही क्वेश्चन्स विचारून तुम्ही ऑब्झर्व करत आहात, हे झालं तुमचं पार्टिसिपंट. आणि नॉन पार्टिसिपंट म्हणजे दूरूनच, तुम्ही दूर थांबूनच एका ग्रुपचं कन्व्हर्सेशन वगैरे ऑब्झर्वेशन करताय, तर ते झालं नॉन पार्टिसिपंट. ठीक आहे. त्यानंतर आहे डिस्क्विस्ट, प्रच्छन्न निरीक्षण. ठीक आहे. सेकंड मेथड बघूया आपण आता, सर्वे मेथड. सर्वे मेथड काय आहे तुमची, सर्वे मेथड सुद्धा तुमचा प्रायमरी डेटा आहे. ऑलराईट. सर्वेक्षण पद्धत तुमची काय आहे, प्रायमरी डेटा, प्रारंभिक डेटा. सर्वेक्षण हे भौतिक किंवा डिजिटल प्रश्नावली आहेत जी विषयामधून गुणात्मक आणि परिणामवाचक दोन्ही डेटा गोळा करतात. तुम्ही सर्वेक्षण करू शकता अशी एक परिस्थिती म्हणजे कार्यक्रमानंतर उपस्थितींचा अभिप्राय गोळा करणे, है ना. फॉर एक्झाम्पल यामध्ये एक सांगितलंय तुम्हाला, सर्वे मेथड म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं सर्वे करतो. सर्वे इन द सेन्स एक सॅम्पल मधून तुम्ही एका क्वेश्चन विचारून प्रत्येकाला त्याच्याकडून माहिती गोळा करता, सर्वे करताय, है ना. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय, हे तुम्ही काय करताय, सर्वे करताय, सर्वेक्षण करताय, है ना. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, एक प्रोग्राम आहे, एक प्रोग्राम मध्ये प्रोग्राम संपल्यानंतर त्या प्रोग्राम मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यांच्याकडून माहिती गोळा करणे, की कसा प्रोग्राम झाला, प्रोग्राम मध्ये तुम्ही काय शिकलात, ह्या सर्व गोष्टी, हे तुमचं झालं सर्वे मेथड. ठीक आहे. यामध्ये दोनच मेथड आहेत, टाइप्स आहेत, स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड. ठीक आहे. नंतर आहे कॉन्टॅक्ट मेथड. कॉन्टॅक्ट मेथड इझी आहे, संपर्क पद्धत इझी आहे.
मेल असेल, टेलिफोनद्वारे जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट होत असेल, इंटरव्ह्यूद्वारे तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट होत असेल. आता इंटरव्ह्यूमध्ये 3 टाईप्स आहेत. पर्सनल म्हणजे फेस टू फेस झालं, ग्रुप इंटरव्ह्यू झालं, टेलिफोन इंटरव्ह्यू झाला है ना. या तिन्ही पद्धतीमधून जे काही तुम्हाला डेटा कलेक्ट होत असतो डिजिटली किंवा फेस टू फेस, हे झालं तुमचं कॉन्टॅक्ट मेथड, संपर्क पद्धती. ठीक आहे. आता मेल सर्वांना माहिती आहे, ईमेल तुम्हाला मिळतो, हा तुमचा काय झाला, ईमेल प्रायमरी डेटा झाला है ना. टेलिफोन तुम्हाला डायरेक्टली फोन करून क्वेश्चन तुम्ही विचारू शकता आणि त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला मिळालं की डेटा कलेक्ट होतो है ना. तुमच्या रिसर्चसाठी जो काही रिक्वायर्ड डेटा आहे तुम्ही टेलिफोनवरून कलेक्ट करू शकता. हे झालं तुमचं कॉन्टॅक्ट मेथड. इंटरव्ह्यूद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता, इंटरव्ह्यू तुम्ही टेलिफोनद्वारे सुद्धा करू शकता. ह्या सर्व गोष्टी झाल्या तुमच्या कॉन्टॅक्ट मेथड, संपर्क पद्धती. ऑलराईट, सर्वांना समजत असेल. खूप सोप्या पद्धतीमध्ये, खूप सोप्या भाषेमध्ये मी शिकवत आहे. ठीक आहे. 4th वन इज इम्पॉर्टंट, क्वेश्चनेअर इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चनेअर म्हणजे काय, एक प्रश्नांचा संच असतो. जे काही तुम्हाला रिक्वायर्ड आहे, जे काही तुम्हाला गरजेचं आहे त्याबद्दलच तुम्ही प्रश्नावली तयार करता. प्रश्नावली म्हणजे क्वेश्चनेअर तयार करता, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करता. ज्या गोष्टीचं तुम्हाला कलेक्शन पाहिजे आहे, ज्या गोष्टी तुम्हाला डेटा कलेक्ट करायचे आहेत त्याबद्दलच, त्या रिलेटेडच तुम्ही क्वेश्चन तयार करता. हे झालं तुमचं क्वेश्चनेअर. ठीक आहे. प्रश्नावली हे परिणामवाचक डेटा आहे, गोळा करण्यासाठी डिझाईन केलेले एक साधन आहे आणि ते बांधकाम संशोधनामध्ये, बांधकाम संशोधन म्हणजे रिसर्च कन्स्ट्रक्शनमध्ये, ठीक आहे, मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आता रिसर्चमध्ये हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. जे काही रिसर्च करतात रिसर्चर्स, त्यामध्ये क्वेश्चनेअर ही पद्धत मोस्ट ऑफ द टाइम यूज केली जाते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. कारण ते प्रामाणिक डेटा गोळा करण्यासाठी आणि सामान्यीकरण करण्यासाठी एक चांगले संशोधन साधन आहे. क्वेश्चनेअर काय असतं, क्वेश्चनेअरमध्ये जे काही तुम्हाला रिक्वायर्ड आहे, एक कमी टाईममध्ये तुम्हाला जे काही गरजेचं इन्फॉर्मेशन पाहिजे ते क्वेश्चनेअर पद्धतीमधून तुम्हाला मिळत असतं. त्यामुळेच या ठिकाणी काय म्हटलंय की प्रामाणिक डेटा यामध्ये गोळा करण्यासाठी किंवा जनरलाइज गोष्टी करण्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चनेअर जे आहे, क्वेश्चनेअर मेथड जी आहे ती यूज केली जाते. प्रश्नावली हे एक संशोधन साधन आहे ज्यामध्ये सर्वेक्षण आणि सांख्यिकीय अभ्यासाद्वारे उत्तरदात्याकडून माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने प्रश्नांची मालिका असते. म्हणजे काय, अ क्वेश्चनेअर इज अ रिसर्च इन्स्ट्रुमेंट है ना, एक रिसर्च इन्स्ट्रुमेंट आहे, कन्सिस्टिंग ऑफ सिरीज ऑफ क्वेश्चन्स फॉर द पर्पज ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द रिस्पॉन्डंट्स थ्रू सर्वे ऑफ स्टॅटिस्टिकल स्टडी. क्वेश्चनेअर किंवा प्रश्नावली ही एक अशी पद्धत आहे किंवा अशी इन्स्ट्रुमेंट आहे रिसर्चची ज्यामध्ये क्वेश्चनचे सिरीज असतात, क्वेश्चनचा भंडार असतो. काही क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी बनवलेले असतात. त्याचा पर्पज काय असतो, त्याचा एम काय असतो है ना. तर त्याचा एम हे असतो की इन्फॉर्मेशन गोळा करणं तुमच्या रिस्पॉन्डंटकडून, तुमचा ज्याच्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तो असतो तुमचा रिस्पॉन्डंट. ठीक आहे. त्याच्याकडून इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी एक सर्वे मेथड आहे किंवा स्टॅटिस्टिकल स्टडी आहे असं क्वेश्चनरला म्हटलं जातं. जर क्वेश्चन आला की विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज सर्वे मेथड और स्टॅटिस्टिकल स्टडी, तर क्वेश्चनर. ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट स्टेप, तुमची 4th स्टेप, सॅम्पलिंग. ठीक आहे. सिलेक्टिंग सॅम्पल, नमुने निवडणे, हे तुमची 4th स्टेप आहे ओव्हरऑलमध्ये. तुम्ही लोकांच्या गटाबद्दल संशोधन करता तेव्हा त्या गटातील प्रत्येक व्यक्तीकडून डेटा गोळा करणे क्वचितच शक्य असते. ऑलराईट. त्याऐवजी तुम्ही नमुना निवडा. नमुना हा त्या व्यक्तींचा समूह आहे जो प्रत्यक्ष संशोधनात भाग घेतील. तुमच्या निकालावरून वैध निष्कर्ष काढण्यासाठी तुम्हाला संपूर्ण गटाचे प्रतिनिधित्व करणारा नमुना कसा निवडावा हे काळजीपूर्वक ठरवावे लागते. सॅम्पलिंग म्हणजे काय असतं, आता तुम्हाला डेटा गोळा करायचा आहे. ऑब्व्हियसली डेटा गोळा करण्यासाठी सॅम्पल्स किंवा डेटाचा भंडार असतो, भरपूर डेटा असतो, परंतु तुम्हाला रिक्वायर्ड डेटा गोळा करायचा आहे तर तुम्ही सॅम्पल कसं चूज करणार है ना. तर तुम्ही काय करता, त्या पूर्ण जो ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे किंवा जो डेटा आहे त्यामध्ये सॅम्पल्स किंवा गट करता तुम्ही है ना. त्या गटाचं सॅम्पलिंग करता, त्या गटामध्ये गट करता, सब टॉपिक्स करता किंवा सब सॅम्पल करता असं बोलू शकतो आपण है ना, सब ग्रुप करता आणि मग त्याच्यातून तुम्ही डेटा कलेक्ट करत असता. हे झालं तुमचं सॅम्पलिंग है ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन घेणं तुम्हाला जमणार नाही तर तुम्हाला सॅम्पलिंग करावी लागेल, गट बनवावे लागतील, त्या गटाचं सर्वेक्षण करावे लागेल
है ना, आणि त्यातूनच तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागेल. हे झालं तुमचं सॅम्पलिंग, त्याला म्हटलं जातं सॅम्पलिंग, है ना. तर सॅम्पलिंगचे काही टाइप्स असतात, ते टाइप्स शिकल्यानंतर तुम्हाला कळेल की सॅम्पलिंग काय असतं, है ना. जेव्हा पॉप्युलेशन किंवा जेव्हा सोर्सेस खूप सारे असतात आणि खूप साऱ्या सोर्सेस मधून डेटा प्रत्येकाचा कलेक्ट करणं तुम्हाला शक्य नाही, मग तुम्ही काय करता, तर तुम्ही मेथड ही वापरता, काय, सॅम्पल मेथड. सॅम्पल मेथडमध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर एवढ्या साऱ्या पॉप्युलेशन म्हणजे यामध्ये सोर्स असं समजा तुम्ही, पॉप्युलेशन मधून एवढ्या तुम्ही जी सॅम्पल गोळा करता किंवा ठराविक गोष्टी जेव्हा निवडता त्याला सॅम्पलिंग म्हटलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. यामध्ये सॅम्पलिंगचे दोन प्रकार असतात, प्रॉबेबिलिटी आणि नॉन प्रॉबेबिलिटी. ठीक आहे. प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यता सॅम्पलिंग, यादृच्छिक निवडीचा समावेश होतो यामध्ये, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण गटाबद्दल मजबूत म्हणजे स्ट्रॉंग सांख्यिकीय निष्कर्ष काढता येते. प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग मध्ये काय होतं, यामध्ये रॅन्डम सिलेक्शन इन्व्हॉल्व असतं, दॅट अलाउज यू टू मेक स्ट्रॉंग स्टॅटिस्टिकल इन्फरन्स अबाउट द होल ग्रुप. रॅन्डम सिलेक्शन असतं, म्हणजे प्रॉबेबिलिटीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम रॅन्डम सिलेक्शन होऊ शकतं, है ना. आता ते आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग असेल किंवा वेगवेगळे रॅन्डम सॅम्पलिंग जे काही असतात त्याचे टाइप्स आपण समजणार आहोत पुढे. प्रॉबेबिलिटीमध्ये सुद्धा काही टाइप्स आहेत. ठीक आहे. नॉन प्रॉबेबिलिटीचे काही सुद्धा त्यासाठी सुद्धा काही टाइप्स आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. सोयीनुसार किंवा इतर निकषांवर आधारित नॉन रॅन्डम निवड समाविष्ट आहे, म्हणजे कन्व्हिनियन्सनुसार नॉन प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग मध्ये असतं, ज्यामुळे तुम्हाला डेटा सहजपणे संकलित करता येतो. प्रॉबेबिलिटी मध्ये काय होतं की तुम्हाला सॅम्पल सिलेक्ट करावे लागतात, थोडीशी यामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते डेटा गोळा करण्यासाठी. नॉन प्रॉबेबिलिटी मध्ये तुम्हाला कन्व्हिनियंटली तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही डेटा कलेक्ट करत असतात. हे झालं तुमचं नॉन प्रॉबेबिलिटी. ठीक आहे. त्याआधी आपण काही MCQs डिस्कस करूया वन बाय वन. ठीक आहे, जे की आपल्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा आपल्याला हेल्प होईल आणि गेलेल्या चॅप्टर्सवरती सुद्धा आपला रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय, वन ऑफ द एम्स ऑफ द सायंटिफिक मेथड इन रिसर्च इज टू. जी सायंटिफिक मेथड असते रिसर्चची, त्याचा हेतू काय असतो. सायंटिफिक मेथड रिसर्चमध्ये जी कंडक्ट केली जाते ती कशासाठी केली जाते. इम्प्रूव्ह डेटा इंटरप्रिटेशन. ओके. डेटा जो असतो त्याला इंटरप्रेट करण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते. एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन, जे कनेक्शन म्हणजे जे डेटाचं कनेक्शन असेल किंवा जे डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा इन्फॉर्मेशन जी तुम्ही कलेक्ट केलेली आहे त्यामध्ये अनवॉन्टेड काही रिलेटेड गोष्टी असतात रिसर्चमध्ये, त्याला एलिमिनेट करण्यासाठी, त्याला काढून टाकण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते. की ट्रँग्युलेशन कन्फर्म करण्यासाठी, की इंट्रोड्यूस न्यू व्हेरिएबल्स, है ना, की नवीन नवीन व्हेरिएबल्सला इंट्रोड्यूस करण्यासाठी, नवीन इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, है ना, हा सायंटिफिक मेथड यूज केला जातो का. तर याचा राईट आन्सर आहे दॅट इज एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज स्प्युरियस थिंग्स, है ना, स्प्युरियस रिलेशन्स. तर अशा दोन गोष्टी असतात, दोन इन्फॉर्मेशन्स असतात जी योगायोगाने त्यांचा संबंध जुळलेला असतो, परंतु ते संबंधित नसतात एकमेकाशी. ओके. म्हणजे थोडक्यात बघा, बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा, जेव्हा दोन घटक एकमेकाशी अकस्मितपणे संबंधित दिसतात परंतु ते ऍक्च्युअल मध्ये संबंधित नसतात, है ना, अशा गोष्टींना स्प्युरियस रिलेशन वाल्या गोष्टी म्हणतात. कारणात्मक संबंधाचे स्वरूप अनेकदा चार्टवरील समान हालचालीमुळे होते किंवा ते योगायोग किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे सुद्धा होऊ शकते. ओके. दोन गोष्टी जेव्हा एकत्रित घडतात, है ना, तो योगायोगाने जेव्हा ती सिच्युएशन जेव्हा घडत असते किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे ती गोष्ट घडत असते, परंतु ते योगायोगाने एकाच वेळी घडल्यामुळे आपल्याला वाटतं की ते सेम आहेत, है ना, त्यांचं रिलेशन आहे. तर या गोष्टीला स्प्युरियस रिलेशन म्हणतात, बिकॉज दॅट इज नॉट रिअल, है ना, तो योगायोगाने झालेला असतो, दॅट इज बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा. तर अशा बनावट सहसंबंध किंवा खोटेपणाला एलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याला काढून टाकण्यासाठी रिसर्चमध्ये सायंटिफिक रिसर्च मेथड जी आहे ती यूज केली जाते. वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च म्हणजे डेटा प्राप्त करण्यासाठी, त्या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्याचे इंटरप्रेट, त्याला अर्थ लावण्यासाठी जी पद्धतशीर आणि तयार केलेल्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेले संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च होय. ओके. तर हे असते सायंटिफिक रिसर्च. ऑप्शन मध्ये आपला टू एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन वॉज द करेक्ट आन्सर. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ रिसर्च. तर जसं की आपला सेकंड चॅप्टर आहे मेथड ऑफ रिसर्च, त्यामध्ये हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे की खाली दिलेल्या ऑप्शन्समध्ये काही रिसर्चचे मेथड्स आहेत, त्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जो की रिसर्चची मेथड नाही. ओके, ऑब्झर्वेशन, हिस्टोरिकल, सर्वे की फिलॉसॉफिकल. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिसर्च मेथड असे विचारलेलं आहे. तर यामध्ये ऑब्झर्वेशन जे आहे हे रिसर्चची मेथड नाही. हिस्टोरिकल जे आहे ही रिसर्च मेथड आहे. सर्वे मेथड इज अ रिसर्च मेथड. फिलॉसॉफिकल इट इज ऑल्सो अ रिसर्च मेथड. ऑब्झर्वेशन इज नॉट अ रिसर्च मेथड. ओके, प्रायोगिक अभ्यासासाठी व्यावहारिक संशोधनामध्ये प्रयोग, प्रश्नावली, सर्वेक्षण, मुलाखत आणि चर्चा गट यांचा समावेश होतो. ओके, प्रायोगिक अभ्यासासाठी. त्यानंतर प्रकाशित कामांच्या गैरप्रायोगिक तपासणीवर सैद्धांतिक किंवा संशोधन शैक्षणिक जर्नल, सार्वजनिक ग्रंथालयात संग्रहण आणि कोर्ट रूम मध्ये सुद्धा उपलब्ध असतात. ते सर्व काय आहेत ते ऐतिहासिक आणि तात्विक संशोधनामध्ये ते समाविष्ट आहेत. ओके, त्यानंतर बघा निरीक्षण, सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक सेटिंग्स मध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थिती लोकांचे परीक्षण करण्यासाठी पद्धतशीर डेटा संकलनाशी संबंधित आहे. ही संशोधनाची पद्धत नाही. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. ओके, गेटिंग एव्हरीवन. निरीक्षण जे आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे हे रिसर्चची मेथड नाही. तर यामध्ये काय होतं, सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक सेटिंग्समध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थितीत लोकांचे परीक्षण केले जाते. ओके, पद्धतशीर डेटा संकलनाशी सुद्धा हे संबंधित आहे. डेटा कलेक्शनसाठी, इन्फॉर्मेशन कलेक्शनसाठी ऑब्झर्वेशन केले जातं. ओके, फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज अ. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जे असते है ना, त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवरती जाऊन रिसर्च करणं, दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना. तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथडमध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं? एम्पेरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल. ओके, तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ती कुठली असू शकते? सो इट इज कम्पेअर्ड और इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पेरिकल, बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल. एम्पेरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात, दॅट इज एम्पेरिकल. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा, लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे है ना. म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी है ना, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असू, दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च. ओके, त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करत आहोत, दॅट इज युअर फील्ड रिसर्च. क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखामध्ये बदलतात. आता एम्पेरिकल बघा, प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पेरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे. तर एम्पेरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं है ना, तेच क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फील्ड वर्क. फील्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता है ना. एम्पेरिकल जी रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल, संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल, मापन करत असेल, तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा गृहीतकाशी केली जाऊ शकते, परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे. ओके, तर ऍक्च्युअल लाईफच्या रिलेटेड असेल, ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं, दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट. एम्पेरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना. ऑब्झर्वेशन आहे, मॅनिप्युलेशन अँड रेप्लिकेशन आहे, कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे. ओके, सो द राईट आन्सर इज व्हॉट? रेफरन्स कलेक्शन. सो हेअर इज द एक्सप्लेनेशन. प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये व्हेरिएबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या
वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. कशामध्ये? एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते, है ना. म्हणजे काय? सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर काय? संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ, है ना, म्हणजेच इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी, है ना, इत्यादी जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नांचे उत्तर देतात, है ना. आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हिअर एक्सप्लेनिंग. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह टर्म्स, है ना. क्वांटिटेटिव्ह रिसर्च आपल्याला माहिती आहे, तर त्या रिसर्चमध्ये किंवा त्या रिसर्चच्या प्रोसेसमध्ये कुठली गोष्ट किंवा कुठलं व्हेरिएबल जे आहे ते एक्सप्रेस केलं जाऊ शकत नाही. ओके. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, मॅरिटल स्टेटस, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड की प्रोफेशनल ॲप्टिट्यूड. आता क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे असते क्वांटिटेटिव्ह त्यामध्ये कुठली गोष्ट आपण इन्क्लूड करू शकत नाही ऑप्शन्स पैकी असा प्रश्न आहे. तर यामध्ये कुठला ऑप्शन? प्रोफेशनल ॲटिट्यूड. ओके. ओके. सो परिमाण वाचक व्हेरिएबल्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स हे जे नैसर्गिकरित्या परिमाण वाचक स्केलसाठी म्हणजे जसं की ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो स्केल, है ना, या संख्या म्हणून मोजले जाऊ शकते. उदाहरणार्थ काय? उंची, वय, पीक, उत्पन्न, GPA, पगार, तापमान, क्षेत्र, प्रदूषण निर्देशांक, है ना. या सर्व गोष्टी या गोष्टीचं रिसर्च करणं म्हणजे काय असतं? दॅट इज युअर परिमाणवाचक रिसर्च, है ना, किंवा परिमाणवाचक व्हेरिएबल्स याला आपण बोलतो. संख्यात्मकरित्या व्यक्त न करता येणारे चल श्रेणीमध्ये चित्रित केले जातात आणि त्यांना श्रेणीबद्ध किंवा गुणात्मक म्हटले जाते. वृत्ती हे गुणात्मक चल आहे जे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही. वृत्ती म्हणजे काय? जो आपला लास्ट ऑप्शन होता ॲटिट्यूड, है ना. हे काय आहे? हे गुणात्मक चल आहे, हे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही. दॅट्स वाय आपला ऑप्शन जो डी जो होता तो राईट होता. ओके. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ 2 ड्रग्स ऑफ डेंग्यू फीवर. हिज रिसर्च वुड बी क्लासिफाईड ॲज. आता या ठिकाणी एक तुम्हाला केस दिलेली आहे आणि त्या केसवरती स्टडी करणे म्हणजे कुठल्या प्रकारची रिसर्च आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ओके. यामध्ये काय म्हटलेलं आहे की डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ 2 ड्रग्स, है ना. डॉक्टर जो आहे 2 ड्रग्सचा किंवा 2 गोळ्यांचा परिणाम जो आहे तो कम्पेअर करण्यासाठी किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस साठी रिसर्च करत आहे, जो की डेंग्यूचा फीवर, डेंग्यूचा जो ताप आहे त्याच्यावरती परिणाम करत असतो. तर या प्रकारची जी स्टडी डॉक्टर करत असेल तर तो कुठल्या प्रकारची रिसर्च आहे? डिस्क्रिप्टिव्ह सर्वे, एक्सपेरिमेंटल रिसर्च, केस स्टडी की इथनोग्राफी. सो द राईट आन्सर इज व्हॉट? द राईट आन्सर इज एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. जर डॉक्टर 2 गोळ्यांचा इफेक्टिव्हनेस बघण्यासाठी कशावरती? डेंग्यूच्या तापावरती, है ना, अशा प्रकारची रिसर्च जर डॉक्टर करत असेल तर त्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं संबोधतो. प्रायोगिक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च, प्रयोगाद्वारे एका गृहीतकाची तपासणी करते जेथे व्हेरिएबल्सचे मोजमाप मोजले जाऊ शकते आणि नियंत्रित वातावरणात तुलना करता येते. ओके. दॅट इज युअर एक्सपेरिमेंटल रिसर्च. इथनोग्राफी हे लोक आणि संस्कृतीचे त्यांच्या रीतिरिवाज, सवयी आणि परस्पर फरक असलेल्या वैज्ञानिक वर्णन आहे. काय? इथनोग्राफी, है ना. केस स्टडी काय असतं? विशेषतः सामाजिक विज्ञान, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि पर्यावरण शास्त्रामध्ये वास्तविक जगाच्या परिस्थितीत वापरून सैद्धांतिक मॉडेलची चाचणी करणे म्हणजे तुमची केस स्टडी झाली, है ना. वर्णनात्मक संशोधन घटना विषयाच्या वर्तनाचे वर्णन करते. तर आपल्या या ठिकाणी जे ऑप्शन्स होते त्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये आपलं राईट आन्सर काय होतं? तर राईट आन्सर वॉज एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टूल. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये संशोधनाचे साधन कुठले आहे असं विचारलंय. ग्राफ्स आहे, इलस्ट्रेशन आहे, क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली आहे की डायग्राम म्हणजे आकृती. ओके. तर क्वेश्चनर जो आहे, प्रश्नावली, त्याला रिसर्च टूल असं संबोधलं जातं. संशोधन अभ्यासासाठी माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींना संशोधन साधन किंवा साधन नुसतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामध्ये प्रश्नावली आहे, मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, तुमचे स्केल, चाचणी, यादी, निरीक्षण,
ॲटलस सुद्धा त्यामध्ये आहे. इंटरनेट, सॉफ्टवेअर या सर्व गोष्टी काय आहेत? या गोष्टींना संशोधन साधन, रिसर्च टूल्स असं म्हटलं जातं. ओके. आलेख आहे, चित्रण आहे, आकृती जी आहे, हे संशोधन डेटा किंवा परिणाम दर्शवण्याचे माध्यम आहे. है ना. तुमचा रिसर्च डेटा असेल किंवा तुमच्या रिसर्चचा जो रिझल्ट आहे, हे सर्व गोष्टी दर्शवण्यासाठीचं जे माध्यम आहे दॅट इज युअर चित्रण, है ना, डायग्राम वगैरे जे आहे ते आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. न्यूटन गेव 3 बेसिक लॉज ऑफ मोशन. दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड ॲज. आता न्यूटनने 3 बेसिक लॉ दिलेत मोशनचे, है ना. त्याला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये, रिसर्चच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण संबोधू शकतो? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, सॅम्पल सर्वे, फंडामेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च? सो त्याला आपण फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन मध्ये कन्सिडर करतो. फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन, ज्याला शुद्ध संशोधन असं सुद्धा म्हटलं जातं, हा एक प्रकारचं वैज्ञानिक संशोधन आहे, सायंटिफिक रिसर्च आहे, ज्याचा उद्देश काय असतो? नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी, है ना, फ्युचर प्रेडिक्शनसाठी या सर्व या रिसर्चचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक सिद्धांतामध्ये सुधारण्यासाठी सुद्धा याचा एक उद्देश असतो फंडामेंटल रिसर्चचा. ओके. पुढचा प्रश्न बघा. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज व्हॉट? याबद्दल आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे. आतापर्यंत आपले 3 लेक्चर झालेत रिसर्चचे, तर 2 लेक्चर्स मध्ये आपण या क्वेश्चन वरती डिस्कस केलेला आहे. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज व्हॉट? इट इज युअर ऍक्शन रिसर्च. राईट. कृती संशोधन, ऍक्शन रिसर्च, तात्काळ अनुप्रयोगावर केंद्रित आहे आणि सिद्धांताच्या विकासावर नाही. ओके. याने स्थानिक सेटिंगमध्ये खऱ्या समस्यावर भर दिला आहे. त्याच्या शोधाचे मूल्यमापन सार्वभौमिक वैधतेच्या दृष्टीने नव्हे तर स्थानिक लागू होणाऱ्या दृष्टीने केला जातो. पुढचा प्रश्न बघा. द स्टडी ऑफ, आता कशाची स्टडी? वाय डज स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लासिफाईड. आता यामध्ये काय विचारले? व्हाय क्वेश्चन आहे ना. वाय स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक. प्रश्न काय आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकार झटका का येतो, असा प्रश्न जो आहे. तर या प्रश्नाचं रिसर्च किंवा या प्रश्नाबद्दल आपण जर स्टडी करत असाल तर त्याला आपण कशामध्ये क्लासिफाय करतो किंवा वर्गीकरण करतो? डिस्क्रिप्शन रिसर्च मध्ये, एक्सप्लेनेटरी, कोरिलेशनल की फिजिबिलिटी? तर त्याला आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये कन्सिडर करतो. स्पष्टीकरणात्मक संशोधनाचा उद्देश एखाद्या विशिष्ट विषयावरील संशोधकाची समज वाढवणे हा आहे. हे सांख्यिकीय डेटाचा अभावामुळे निष्कर्ष परिणाम प्रदान करत नाही, परंतु संशोधकाला विषय कसा आणि का आणि अभ्यास किंवा विद्यमान सिद्धांतात तयार करणे, विस्तृत करणे किंवा विस्तारित करणे हे निर्धारित करतात. ओके.